नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या दिवशी माहूर गडावर देवदर्शनासाठी आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील भाविकांच्या ऑटोला मालवाहू पिकअपची समोरासमोर भीषण धडक होऊन एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली। हा अपघात सकाळी सुमारे 10 वाजता पुसद रोडवरील उखडी घाटात झाला। परिक्रमा यात्रेत सहभागी असलेले विजय थोरात वय 25 वर्ष, अर्जुन हुडे वय 30 वर्ष, सुनील शिंदे वय 30 वर्ष, युवराज शेंडे वय 22 वर्ष, राजेश राठोड वय 40 वर्ष व संतोष सीताराम गादेकर वय 45 वर्ष हे 6 भाविक 3 चाकी ऑटोतून माहूर गडावरून परतत असताना समोरून येणाऱ्या MH26 AD 6340 क्रमांकाच्या पिकअप वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिली। धडकेत ऑटोतील सर्वजण गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने 108 रुग्णवाहिकेद्वारे माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर विपिन बाबळे, डॉक्टर अभिजित आंबेकर, नर्सिंग अधिकारी दत्ता पालटवार, मुधोडकर व मीना शिवशेट्टी यांनी तातडीने प्रथमोपचार करून गंभीर जखमींना यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले। दरम्यान अस्ताव्यस्त अवस्थेत असलेल्या अर्जुन हुडे वय 30 वर्ष याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। नारळी पौर्णिमा यात्रेच्या काळात माहूरगड परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे। स्थानिक नागरिकांनी वाहतूक व्यवस्थापन व सुरक्षा उपाययोजना कडक करण्याची मागणी केली आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर। प्रत्येक प्रजातीची फुलझाडे व फळझाडे मिळण्याचे विदर्भामधील एकमेव ठिकाण गायत्री नर्सरी, दत्त कॉलनी, बडनेरा रोड, अमरावती। अधिक माहितीकरिता संपर्क साधा 9075575317 9325303223।